भाजपने अखेर पक्षातील अंतर्गत विरोध डावलून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. मॉडेलिंग, अभिनय ते खासदार असा प्रवास आता भाजपचं कमळ हाती घेण्यापर्यंतचा कसा झाला, चला पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर. काही झाले तरी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणारच अशी ठाम भूमिका घेतलेला खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा देशभर चर्चेत आले होते. नवनीत राणांचा जन्म मुंबईतील आहे. 12वी नंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना चित्रपटाची ऑफर मिळाली. नवनीत राणा यांनी आतापर्यंत कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहे. नवनीत राणा यांनी चेतना, जगपती, गुड बॉय आणि भूमा या तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. नवनीत राणा यांना मराठी, पंजाबी, हिंदी, तेलुगू आणि इंग्रजी भाषा येतात. नवनीत राणा या बाबा रामदेव यांच्या शिष्य आहेत. बाबा रामदेव यांच्याकडे नेहमी जात असताना त्यांची भेट बाबा रामदेव यांचे शिष्य असणाऱ्या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी झाली. बाबा रामदेव यांच्या आशीर्वादाने नवनीत कौर आणि आमदार रवी राणा यांनी लग्न करण्याचे ठरविले. सन 2011 मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली. नवनीत राणा यांचा विवाह सोहळा खास होता. अमरावतीत 2100 जोडप्यांसह सामूहिक विवाहात दाम्पत्य जीवनाला सुरुवात केली. या विवाह सोहळ्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेव उपस्थित होते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 2014 साली नवनीत राणा यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. सन 2019 मध्ये नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळवून खासदार झाल्या. लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला. नवनीत राणा यांनी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभवही केला. मोदी सरकारच्या अनेक योजनांचे कौतुक नवनीत राणा यांनी केले आहे. राज ठाकरे यांचा हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा पुढे नेत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा निर्धार केला. नवनीत राणा यांचे पती रवी राणा हेही आमदार असून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकार विरोधात त्यांनी अनेकदा भूमिका घेतलेली आहे. तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.